तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल 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 तुकोबाराय 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 विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल 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 विठ्ठल अहर्निशि सदा परमार्थ करावा. पुरवणी पृष्ठ 8 388 पद. अहर्निशि सदा परमार्थ करावा. अहर्निशि सदा परमार्थ करावा. पायन ठेवावा आडमार्गी. पायन ठेवावा आडमार्गी कोणी जन जातील. आडमार्गी कोणी जन जातील. त्यातून काढील तोची ज्ञानी. त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुर्यासी. तोची ज्ञानी खरा तारी दुर्यासी. वेळोवेळा त्यासी शरण जावे. वेळोवेळा त्यासी शरण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल. आपण तरेल नव्हे ते नवल. कुळे उद्धरील सर्वांची तो. कुळे उद्धरील सर्वांची तो. शरण गेली याने काय होते फळ. शरण गेली याने काय होते फळ. तुका म्हणे कुळ उद्धरिले. तुका म्हणे कुळ उद्धरिले. अहर्निशि सदा परमार्थ करावा. अहर्निशि सदा परमार्थ करावा. अहर्निशि सदा परमार्थ करावा. गेल्या वेळेला आपण
कुळाच्या संदर्भात काही विचार करीत होतो. आपल्याला जी कल्पना आहे ते तशा स्वरूपाचं कुळ हे व्यवहाराने लागणारा अर्थ त्याचा, या कुळात जन्माला त्या कुळात जन्माला. आणि असे जर अर्थ असता तर कुळे उद्धरिले सर्वांची ती होते, किंवा शरण गेली आणि काय होते फळ तो का म्हणे कुळे उद्धरिले, असं जर असेल, जर हा अर्थ बाह्यार्थ जो आहे तो जर बरोबर असता तर संतांचे सगळे नातेवाईक उद्धरून गेले. उलटीच परिस्थिती आहे बरेच वेळा, नाही असं नाही, अपवाद आहेत, पण तरीसुद्धा अनेक वेळेला अशी परिस्थिती आढळते तर की ते त्यातलं कोण आणि त्यांना काय ऐकावं असं सुद्धा वाटत नाही, काय करावं असं वाटत नाही. असेच अनेक ठिकाणी आढळतात. ते म्हणतात तुमचं काय ते झालं का, आपण जेवायला बसूया, म्हणजे आता भजन चालू बाबा, हो ना जेवायला बसूया की, आता का ते काही जेवणार नाहीत का, ते तरी की, पण तरीसुद्धा असं वाटतं आपण लग जेवायला बसू, हो. म्हणजे अशा तऱ्हेचं जर असतं तर कुळ त्या अर्थाने का नाही, त्याचं कारण आहे. म्हणून हा प्रवास हा ज्ञानाचा किंवा कोणाचाही वैयक्तिक असतो. आणि जिथं जन्माला येतो ते घराणं, आपण बोललो तसं जन्माला येतो तो ज्यात आणि जिथं जन्माला येतो ते घराणं, आणि ज्याच्यामुळे जन्माला यावं लागतं ते कुळ, ते जे कुळ आहे ते उद्धरलं, असं आपण इथपर्यंत येऊन थांबू. ज्याच्यामुळं जन्माला यावं लागतं ते कुळ, ते कोणतं, तर ते आपण आता काय यावेळेला घेतला नाही, गेल्या वेळेला आपण अभंग पाहिला होता, राग लोभ कुळ माझे. आता ते जर माझं कुळ तसंच राहिलं असेल तर मला पुढे ते माझी रवानगी करणारच आहे. मागील बाकी पुढील पानावर ही काही श्री शिल्लक नाही, कुळ शिल्लक म्हणून सगळं मांडतील आपल्याला, काय असेल ते ह्या पुढच्या पानावर नेऊन कुळ शिल्लक मांडली जाते. ती कुठली कुळ शिल्लक, तर का राहिलं आहे, क्रोध राहिलं, अमुक राहिले, असं राहिलं, आमकं राहिलं, तमकं राहिलं, लोभ राहिला, काय गोष्ट जी राहिली नाही, मान आपल्याकडे दारेषणा लोकेषणा वित्तेषणा अमकं तुमकं सगळ्या मार्गाने सांगितलं, ते सगळं राहिले ते आपलं एक त्याची शिल्लक, ती कुळ शिल्लक आली. म्हणून जन्म, आपल्याला जन्म स्वतःला का आला हे खरं जन्माचं ते मूळच पाहिले शोधणं म्हणजे आपल्याला बघायचं. तर त्यात जे बघायचं ते कशाने आलो, तर हे काहीतरी शिल्लक राहिलं म्हणून आलो, शिल्लक राहिलं नाही त्याचा काही संबंध नसतो. मागे आपल्याला बोललं तसं आपला बँक अकाउंट ओव्हरड्राफ्ट सगळा क्लीन केला, पासबुकसुद्धा ते द्यायला आणि घ्यायला यायला लागत नाही, कोणी तुमच्याकडे येत नाही, विचारित नाही, उलटं आता दिवाळीची भेट कार्ड येतील, कारण ते आता संपलेलं आहे, त्यामुळे आता काय अडचण नाही. तर त्या दृष्टीनं आता काय होईल, तर आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा, अवश्य आमच्याकडे व्यवहार करा, कारण पहिला व्यवहार आता झाला आहे म्हणून. त्यामुळं ते येईल. देवसुद्धा नंतर कामं सोपवतो मुक्तांकडे. ज्ञानीसुद्धा इथे जे म्हटलं आहे तोची ज्ञानी खरा तारी दुजे असे, ते तर आहेच, पण त्याच्याबरोबर तारी दुजी अशी हे पण आहे. तेव्हा तुमचा आता अंतरंगीचा प्रकाश काय दिवा आता लागला ना, तो स्थिरा आहे ना, तो वावटळीनं डळमळत नाही ना, ज्योत बिणमिणत नाही ना, स्थिर आहे ना, मग आता प्रकाश मिळणार सगळ्यांना. अशा तऱ्हेचा प्रकाश आपल्याकडून मिळवला जावा, मग पुढं टिकवला जावा, आणि त्याच्या प्रकाशात ज्याचं व्हायचं आहे त्याचं काम व्हावं. कट्टी काय आपलं काम नाहीच, ते त्यांनी केलं असं राहतच नाही, कारण तोच राहिला नाही, त्यामुळे त्यांनी करण्याचं कामच राहिलं नाही. अशी स्थिती आपल्याला आयुष्यात कुठेतरी यावी, हे खरं काम आहे. खरी कामं सोडून उरलेली कामं केल्यामुळं आत्ताची कामं वाढत आहेत, खरं सांगायचं नाही तर आत्ता कामं नाही आहेत एवढी, पण खरं काम आपलं काय आहे ते विसरलं की दुसरी कामं वाढतात. मग आता खरं काम माझं काय हे आहे, हे दिलेलं आहे. म्हणून जे एवढे महाभाष्यकार होऊन गेले, एवढे महापुरुष होऊन गेले, त्यांनीसुद्धा ज्ञानात मोक्ष हा म्हटलेला आहे. तेव्हा हे ज्याला ज्ञान झालं, ज्यांनी त्या ज्ञानाच्या प्रमाणे त्याचं आचरण करायचा प्रयत्न केले, त्यासाठी परमेश्वराची कृपा भाकली आणि जे उद्धरून गेले ते, म्हणून ज्ञानात किंवा ज्ञानादेव तू कैवल्यम, ते का म्हणाले आचार्य लोक, हे का म्हणाले, तर ज्ञानात कैवल्य मोक्ष, त्याच्या मागे त्रास नाही. त्या अर्थाने म्हणजे अमुक एक करायला पाहिजे असं माणसाला जेव्हा कंपल्शन असते तेव्हा तो त्रास, तर त्याच्यावर कंपल्शन नाही. भगवंताची इच्छा असेल तर काय ते दरी थोडी माना म्हणा, नाही तर दरीतनं वर या म्हणा, त्याच्या दृष्टीने सारखंच आहे. तेव्हा ते जे काय त्यांची तयारी आहे ती या मार्गाने, आणि ती तयारी करून घेतानाच असे हे सगळे प्रसंग ते देत असतात, आणि त्यातून तयारी करून घेतात. ज्ञानादेव तो कैवल्यम, आणि ज्ञानानं याच्यासाठी जो प्रवास करावा लागतो तो आपल्या आपल्या परीनं आपापल्या प्रसंगात करावा लागतो. आता स्वामी भेटले तर कल्याणासाठी, हे त्यांच्या होते ठीक आहे, ते कल्याण होते आणि ते स्वामी होते, म्हणून त्यांनी म्हटलं की मग हातपाय मोडतील वगैरे चिंता नाही, त्यांनी छाटी म्हटलं की उडी
दुसऱ्या एवढीलासाठी घेऊन पुन्हा पळत पर येऊन थांबायला तयार. आता ही एक अलौकिक जोडी असेल. अशा तऱ्हेच्या कितीतरी असतात. आणि त्याहीपेक्षा ह्या ज्ञात आहेत, अज्ञात किती आहेत असे की जे ते पाळून राहिलेत, जे आज्ञा पाळून राहिलेत, आपल्या ठिकाणी साधन करून राहिलेत आणि मुक्त होऊनही गेलेले. काही प्रसिद्धीला आले, काही नाही आले, तोही पुन्हा काही त्याच्यामागे कार्यकारण असेल तर त्यासाठी ते असेल. तर तसं यातून जावं लागतं. पण उडी टाकायच्या वेळेला हातपाय म्हणतील हे गृहीत धरावं लागतं. मग आता त्याच्या पलीकडेच त्या गुरूंची सत्ता आहे याचं ज्याला भान आहे तोच उडी टाकू शकतो. त्या क्षणी सावधान असणं आणि हे करणं याच्यासाठी जे लागतं ते सावधानपण मिळवण्यासाठी यांना प्रचंड कष्ट करावे लागलेले आहेत. हे अगदी निसंशय. किंवा निर्मल विकार रहित किंवा असं अंतरंग मिळवायला हे लोक या सगळ्यातून गेलेले आहेत याच्याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही. तेव्हा हे वाटतं म्हणजे आता त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या की हे जमेल का असं वाटतं. आपल्याकडे मामा महाराजांच्या वेळेला दादांचे थोरली पिढी वडील, तर त्यांना कोटणीस महाराजांनी दीक्षा दिली ना, अखंड कीर्तनाचं त्यांना व्रत दिलं ना, ते त्यांनी सांभाळलं ना, केवळ अखंड कीर्तनानं ते शांत होऊन गेले. त्यांचा निर्याणकाळसुद्धा मोठा विलक्षण आहे की जे सगळं संपलेलं आहे, गाडी गेलेली आहे सकाळीच आणि 4पर्यंत लोक वाट बघत बसलेले होते 5ची वेळ कीर्तनाची. तेव्हा घड्याळाचे टोल होत असत. त्या काळातही घड्याळाचे टोल हा महत्त्वाचा विषय होता. संबंध घराला परिसरालासुद्धा अंगणातसुद्धा घड्याळ ऐकू जाईल अशी व्यवस्था होती. त्यामुळं टोल पडायचे. 4 टोल पडले आणि 5चा ठोका आला. त्यावेळेला 5वा टोल पडल्याबरोबर त्यांचे डोळे उघडले. आता हे काय झालं हे बाकीच्यांनी बघितलं आहे म्हणून आपल्याला हे आज आपण ह्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि समोर बघितलेले आणि त्यानंतर कीर्तन झालं, त्यानंतरच मुखातून नामस्मरण निघालं. हे जे काही झालं हे तेवढे त्यांनी केलेलं आहे. हे ज्या वेळेला परंपरा दिली किंवा हे जेव्हा उपासना घेतली त्यावेळेला ती मी सांभाळीन याच्यासाठी त्यांनी काय केलं नाही. मागे आपल्याला त्या आणखी बऱ्याच गोष्टी आहेत पण 1-2 गोष्टींचा उल्लेख त्यातला कठीणपणा आणि किती त्याच्यातले आपला निर्धार आणि काय करण्याची तयारी याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. त्याच्यासाठी मागे एकदा आपल्याला रेफरन्स सांगितलं होतं त्या कीर्तनाला कोणी येऊ नये म्हणून ते रामाच्या देवळात ते समोर त्यावेळेला एवढे काही फरशांना अशी परिस्थिती नव्हती, जमिनीची जागा असायची. त्यामुळं रामाला पाणी घालायचं म्हणून बडा पाण्याच्या घागरी होत होतं ते. त्यामुळे चिखल होईल. चिखल एकदा झाला की सतरंजी घालणं अवघड, बसणं अवघड, कीर्तन अवघड. त्याच्यासाठी थांबणार नाही. वेळ झाली की ते 5 वाजता कीर्तनाला उभे राहणार. मग त्यातच लोक त्यातच बसायचे. ओलं लागायचं, चिखल लागायचा. त्यांची निष्ठा थोर म्हणायची ऐकणाऱ्यांची. श्रवण करणाऱ्यांची निष्ठा किती असेल ते थोर. आता त्याच्यातल्या लोकांना राग येतात, अस्वस्थ जायचे की एवढं चांगलं चाललं आहे, सात्विक चाललं आहे, त्यांना अशी कधी भाव आहे अशी बुद्धी होतीच थोडीशी कोणाला तरी. ह्या जगात सगळीकडे असे रिझर्वेशन आहेत या पद्धतीची की त्याच्या शांतीची परीक्षा घ्यायला तरी कोणतरी पाहिजेच की. आपण खूप अभ्यास केला पण परीक्षा झाल्याशिवाय उतरत नाही त्याच्यात. तर तसं ते आहे. आणि त्यांना त्यावेळेला लोकांनी विचारलं पण आम्ही जाऊन सांगू का, कारण काय कोण म्हणतोय काय सगळं माहीतच आहे. तरीसुद्धा काय आवश्यकता नाही म्हणाले. त्यांचं काम ते करतायत करू देत. माझ्या गुरूंच्या कीर्तनामध्ये सराट्याचे काटे टाकले होते श्रोत्यांच्या ठिकाणी. त्यावेळेला ते बोलले नाहीत तुम्ही पाणी ओतलं म्हणून बोलू का. ज्ञानी व्हायला कुठल्या तऱ्हेची निष्ठा आणि कशा तऱ्हेतून जावं लागतं. तर ते त्याच्यावर म्हणजे प्रत्यक्षात जे हे करायचे ज्या बाई करायच्या त्यांनी येऊन नंतर त्यांची व्यक्तिशः माफी पण मागितली. ही गोष्ट खरी. पण तरीसुद्धा ते काय त्याच्यावर म्हणाले ते आपल्या परत एकदा आठवण ठेवू की त्यावर मामा असं म्हणाले की यांच्या हातून नाहीतरी रामाची जी सेवा आहे ही एरवी घडणार आहे का. रामाला एवढी आंघोळ घालायची आणि अंगण धुवून काढायचं पाण्याने, त्याच्यासाठी घागरीनं पाणी आणायचं म्हणजे तसे सोपे कष्ट नाही आहेत. अडचण आणायची सुद्धा सोपी नसते तशी. दुसऱ्याला त्रास निर्माण करायची ही गोष्ट सोपी आहे का नाही. पण त्याच्यासाठी खूप कष्ट पडतात. तर त्या रामाच्यासाठी हे कष्ट घेत आहेत. ह्या श्रोत्यांनाही मिळू नये म्हणून का होईना पण ते कष्ट घेत आहेत. तर त्यानिमित्ताने रामाचं हे धुतलं जाते. नाही तर आम्ही कुठे धुणार होतो, आम्ही कीर्तनच करणार होतो. त्यामुळे रामाची सेवा करतात. हे जसं आहे तसंच त्यांना त्या प्रेमभावाने मोठ्या अगदी जवळ बसून हे तुम्ही एवढं तरी मी केलं आहे म्हणून एवढं तरी प्रसाद म्हणून तरी घ्या म्हणून त्यांना करंज्या दिल्या. ते आपल्याला माहिती असेल ते करंज्या. आता त्याचा भाव बघून त्यांनी त्या करंज्या खाल्ल्या आहेत. त्याच्या 2 करंज्या खाल्ल्या उरलेल्या ठेवून टाकल्या. आणि नंतर लक्षात आलं की हे करंजे दुसऱ्या सकाळी उठले तेव्हा मामांचा आवाज बसला. आवाज नाही
त्या करंज्यात शेंदूर होता घातलेला. काय असेल एक ना, जे ज्ञानी पण आहे. मी म्हणतो हे अवघड आहे, बरोबर आहे. मामा तशाच बसलेल्या आवाजात जमेल तसं कीर्तन केलं, जमेल तसं लोकांनी ऐकलं. आणि 15 दिवस गेल्यानंतर मामा ज्यावेळेला कीर्तनाला उभे राहिले, ते म्हणाले, या श्रोत्यांची एवढी अडचण होती तर तुम्ही मला कुठून फार जाणार, पहिल्यांदा उभं राहिल्याबरोबर पडताना की हे मी 15 दिवस सहन केलं, माझं काही म्हणणं नाही, अजूनही सहन करेल. सेवा तुम्ही दिली, ती तुम्हाला हवी असली, जी करतोय ती रुजू असली तर माझा कसं आत्ता सुटला पाहिजे असं म्हणून त्यांचा आपण जसं सच्चिदानंद सद्गुरू जय जयकार करतो, तो जय जयकार करताना जावा सगळ्या त्या क्षणी. तेव्हा इतपत सबरी आणि इतपत परीक्षा यातून हे ज्ञानी गेलेले आहेत. आपल्या परीनं आपल्याला वाटतं हे ऐकलं की हे अवघड आहे, त्यापेक्षा कीर्तन नाही केलं नाही का चालणार आहे, 15 दिवस आपण आजारी नाही का, जरा काय झालं की किती माणसं आता उठवत नाही, आता बसवत नाही, आता मला चालवत नाही, मी काय करू मी काय करू. आणि ह्याच ठिकाणी तर काहीतरी करण्यासारखं आहे त्यासाठी ते दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी मी काहीतरी करीन, उलटं मी भगवंताच्या सेवेत अंतराय नाही, त्यांच्या कीर्तन करताना येत नाही अशा अवस्थेत बसक्या आवाजात सुद्धा त्यावेळेला ह्या सगळ्या काही यंत्रणा नाही. तर अशा वेळेला त्या माणसाला ऐकू जाणं पण अवघड आहे. पण यांचं डाळ चालू आहे आणि काय नाही, कीर्तन म्हणजे अमुकच केलं पाहिजे असं आहे का, नुसतं श्रीराम राम म्हटलं चालत नाही का, चालतं, मग नुसता नामघोष करू, ठीक आहे. तसंही करून त्यांनी ती कीर्तनाच्या वेळाचं मग काय असेल त्याच्यामध्ये निष्ठा असेल तर ती त्यामुळं नुसत्या प्रार्थनेनं सुद्धा ती एकदम विषय बदलला आणि तो सुटला. आपल्याला अनेक वेळेला असं वाटतं की अवघड असतं, बरोबर आहे, अवघड आहे आणि अशक्य आहे अशी कल्पना वाटते. ह्या आपल्या मनाचा खेळ आहे. अवघड असलेली गोष्ट अशक्यच असते असं नाही, अवघड असलेली गोष्ट अशक्य नाही, अवघड आहे, तशी ही अवघड आहे पण अशक्य नाही आहे. आणि अशक्य ते साध्य करिता सायास, त्याच्यासाठी तेवढे कष्ट हे अपेक्षितच आहे. तुम्ही सोन्याला सोन्याची किंमत नको का द्यायला, तर काय मिळेल. आपलं आपल्याचं सोनं वेगळं आणि हे वेगळं नाही का, शमीचं वेगळं हे वेगळं, त्या दिवसाला त्याची मूल्य. पण एरवीच्या सोन्याला तुम्ही जर म्हटलात मला 100 रुपये द्या 10 तोळे, असं कसं मिळेल. तर सोनं आहे तर त्याची किंमत तेवढी द्यावी लागेल. मग ती जशी लौकिकात किंमत आहे तशी एवढा परमानंदाचा अनुभव येणार असेल आणि जो टिकायचा असेल तर त्याच्यासाठी त्याची किंमत आहे, ती या रूपाने मोजावी लागते. त्यालाच हे जे सगळं आपले षड्रिपू म्हटलं, प्रपंच 6वा रिपू म्हटलं, हे सगळं समर्थांनी म्हटलं, त्यांनी स्वतः ते सगळं सहन केलं. त्यावेळेला आता त्यांचं माशांनी पाय तोडले. आता मासे चावे घेत आहेत तरीसुद्धा आपल्या पाण्यात उभं राहून चाललेल्या अनुष्ठानात काहीही खंड नाही, जे रामनामाच्यात खंड नाही. हे काय केलं आहे तेव्हा ते ज्ञानी आहेत. किंवा हे तुकोबांसारख्यांनी केवढ्या लोकनिंदा आणि केवढे विपत्ती सहन केलेले आहेत, तेव्हा असाध्य ते साध्य करीत असावे असं. मग ह्याला अभ्यास का म्हणे बरोबरच आहे ना, त्यांना म्हणायचा अधिकारही आपण ते ऐकून पण घ्यावं आणि शिकूनही घ्यावं. तेव्हा अवघड आहे. काही गोष्टी काय असतात, अवघड असतात, बिनगरजेच्या पण असतात आणि अशक्यही असतात. मला परत एकदा जाता म्हणणं असतं, नुसतंच अवघड असणं अशक्य असणं असं नसतं, काही वेळेला बिनगरजेचं पण असतं. पण माणसाने ते असं वाटतं की ते करावं. ते काही वेळेला असं वाटतं, मला असं पूर्वी वाटायचं की समजा इथे गच्चीत बसलं, समोर कुठे तरी गच्ची आहे, तर आपल्यासमोर दाणे टिपणारे किंवा हे टिपणारे एखादा पक्षी असा भरकून उडून समोर त्या गच्चीत जाऊन किती लांब जसा विचार केला तर, पण एवढ्या लांब तो उडून गेला. असंच समजा गच्चीतनं उठलं आणि जर असंच गेलं सगळं, जाता आलं तर किती बरं होईल. म्हणजे माझ्याकडून उतरलेला माणूस खाली उतरेपर्यंत तो तिकडच्या टोकाला गेलेला आहे, किती मीटर अंतर तो ओलांडून एका भरकून गेला, निघून डोळ्यासमोर चिमणी जाते, एवढी चिमणी जीव आहे, पण एवढा जीव एवढं अंतर निघून जातो. तर तसं आपल्याला काहीतरी यायला पाहिजे. म्हणून उगाच हातपाय हलवून काय उपयोग नाही, ते मोडण्याची शक्यता जास्त आहे की नाही. त्यामुळं बरं ह्याची आपल्याला काही गरज आहे का. आपल्याला हातपाय दिलेत ते झिजवण्यासाठीच दिलेले आहेत. आणि पक्षी हा उत्क्रांतीमधला एक प्रयोग आहे. उत्क्रांतीमध्ये निसर्गाने प्रयोग करून बघितला की मी वरती आहे, आकाशामध्ये आहे, तर अशा उच्चस्थानी जाऊ शकणारं असं एक प्रयत्न करून बघूया का. तुम्ही असे पाण्यातच फिरत राहणार, ते जेवढे फिरतात तेवढे तर जमिनीवर चालले असते, ते कुठल्या गावाला गेले असते, देवानं चारिधाम करून आले असते. तुम्ही बघा पाण्यामध्ये मासे फिरतात, काय अखंड फिरवण्याची हालचाल सुरू असते. तीच जर एका दिशेनं समजा त्यांनी जमिनीवर केली, पण ते शक्य नाही आहे, ते चारधाम करून आले असते, ते शक्य नाही. म्हणून त्यांनी काय केलं तर ते पाण्याचं सोडून दिलं, मग जमिनीचं काढलं ते सोडून दिलं. जे आपण पाहतो तेच सगळे अवतारसुद्धा तशाच क्रमाने झालेले आहेत. तेव्हा त्यात हे सगळे प्रयोगांनी हे पक्षी काढला. शेवटी जलचर अपचर भूचर वगैरे ते सगळं आहे ना, ते भूचर नभचर ते नभचर काढले की अरे हे आकाशात विहार करू शकतील, म्हणजे हे माझ्या किती जवळ असतील, यांचे
म्हणून तो केलेला आहे, पण त्याला जमिनीवर उतरावं लागतं. आपण विमान नाही काढलं, शेवटी इंधनासाठी, रिपेअर्स मेंटेनन्ससाठी जमिनीवर उतरावंच लागतं. ते भले कित्येक कोटीचं असो, देश कर्जबाजारी घेऊन विकत घेतलेला असो, कंपनी कर्जबाजारी होऊन विकत घेतलेलं असो, तर काही असो, शेवटी ते जमिनीवर उतरावंच लागतं. आणि ते भले काही हजार तासाच्या स्पीडनं जात असो, पण ते जमिनीवर यावं लागतं. ती त्या उत्क्रांतीमध्ये पक्षाची अवस्था झाल्यामुळे हा जमिनीवर येणार. तेव्हा आता परमेश्वरानं डोक्याला हात लावला, तर काहीतरी दुसरं काढलं पाहिजे, ते आपण हा जमिनीवर राहील आणि मनानं माझ्यापर्यंत येऊ शकेल. तेव्हा धरले कुळा आपण तरला, तो हा तरू शकेल, हा पाण्यावर पण तरू शकेल, हा जमिनीवर चालू शकेल, हा मनानं माझ्यापर्यंत येऊ शकेल. ह्याला उड्या मारायचं काही अर्थ नाही, कारण नाही. हा बसल्या जागी भगवंताशी एकरूप होईल, तादात्म्य होईल, एवढं एक त्याला मन फक्त टाकलं म्हणजे झालं. ह्याच्यात जे पंख टाकले त्याच्याऐवजी मन टाकलं इकडे. त्याबरोबर माणसाचे भावाने परिवर्तन होऊन, आपण आता हे रामकृष्ण भक्त हे भक्त काय भावाविषय आहेत की तिथे एकदम त्या ठिकाणी तेच आहेत, आणखीन काही नाही. म्हणजे जे बांधणाऱ्या गोष्टी, विकार पण दिले, वापरण्यासाठी दिले, त्यांनी वापरले, त्यानुसार त्याचा जीवनक्रम चालला. आणि बरोबर आहे, अन्न पाणी दिले, भूक दिली, त्याच्याबरोबर भूक दिली, अन्न दिले, सगळं दिलेलं आहे. तर ते तसंच दिलेलं आहे, ते त्याला जगण्यासाठी दिलं, त्यालाही तो चारा सगळं दिलेलंच आहे, तसं ह्यालाही दिलं. पण ते दिल्यानंतर आता तो उरलेला वेळ याला लावेल आणि माझ्यापर्यंत येईल, एवढी एकच शक्यता ह्या उत्क्रांतीत आता आली. त्यामुळे त्याच्यानंतर आता लाखो वर्ष झाली, काही घडलेलं नाही नवीन. हे आहे तसं राहू दिलं, ठीक आहे. निर्मितीतल्या परिस्थिती माणसाला कळावी. दुसऱ्याकडे बघितलं की आपली परिस्थिती कशी आहे ते, किंवा ती चांगली कशी आहे हेही कळू शकतं माणसाला. जशी माझी खूप वाईट परिस्थिती असं वाटतं काही वेळा, तर तसं काही नसतं. आपली किती चांगली आहे हे बघण्यासाठी वाटलं तर दुसऱ्यांकडे पाहावं, नाही तर दुसऱ्यांकडे बघून आपलं काही होत नाही. तर त्यासाठी आपली परिस्थिती किती चांगली आहे हे जर कळायचं असेल तर बघावं. मग त्यासाठी हा बघेल आणि म्हणेल, अरे नाही याला आकलन झालं, हे बघा याला आकलन झालं. ज्याला आकलन झालं नाही त्याच्याकडे जाण्यापेक्षा ज्याला आकलन झाले त्याच्याकडे गेलेलं बरं. म्हणून संगतीतसुद्धा माणसाच्या निवड आहे, कशाची संगत धरावी. जो पुढे चालला आहे, जो निष्ठेनं काहीतरी करतो आहे, जो भगवंताची वाटचाल करतो, जो समाधानाची वाटचाल करतो आहे, जो समजा पोचलेला आहे, त्याच्या संगतीसाठी धडपड आहे सगळं. तर ती धडपड आहे ती तिकडे करू शकेल असा हा निघाला, म्हणून तो ज्ञानी झाला. किंवा आता ह्या अवघड असल्या आणि अशक्य असल्या तरी बिनगरजेच्या गोष्टी करायचं काही काम नाही. जी अवघड आहे गरजेची पण आहे, कारण मी त्याच्यासाठीच जन्माला घातलं आहे. मला जन्माला तो भगवंत होण्यासाठी घातलं आहे. तर तो मला होता येईल का हे माझं अंतिम ध्येय. बाकी काय साध्य होईल ते होईल, नाही होईल ते नाही होईल. मला जे मूळ काम घातलं आहे ते हे काम, मग त्याच्यासाठी जर जन्माला घातलं तर ते मी मिळवेनच, कारण ते मिळवण्यासारखं आहे हे प्रपंच गेल्यावर कळतंच की इतके सगळे त्रास असण्यापेक्षा त्रास आहेत ते असणारच, ते तसेच राहणार. फार तर अशाऐवजी तसं मागे एकदा म्हटलं तसं त्रिकोणात 3 खड्यात चौकोन होणार नाही आहे. त्यामुळे 3 खड्यामध्ये जास्तीत जास्त त्रिकोणच करता येईल. आता तुम्ही आडवा करा, कोण उभा करतो, कोण तिरका करतो, कोण काय तुम्ही वाकडा उभा काय तुम्हाला शीर्षासन करा, त्यानं काही यातलं कुठलं कमी होईल अशातला भाग नाही. तुम्ही काहीही करा, ते त्रिकोणाचा चौकोन नाही होणार, तो समाधानाचा आहे, तिथे भगवंतच पाहिजे. तर तो असला तर तुम्हाला तो पूर्ण करता येईल. मग ते करायचं असेल तर हे करू शकेल असा माणूस त्यांनी निर्माण केला. तर त्याच्यासाठी हे गरजेचं पण आहे. खरं आहे, अवघडही आहे, गरजेचंही आहे आणि अशक्य नाही आहे, हे शक्य आहे. हे शक्य आहे असं ज्यांना ज्यांना वाटलं त्यानंच हे शक्य झालेलं आहे, हे लक्षात ठेव. की ज्यांना ज्यांना हे सगळं अशक्य आहे, अवघड आहे, अमकं आहे, तमकं आहे, आमच्या अटक बाहेर आहे, आमच्या डोक्यात बाहेर जातं, सगळं डोक्यात आपल्या शिरू शकतं. आपलं दार डोक्याचं उघडं पाहिजे. किंवा मला वाकून जायला नसेल तर वाकून जाता आलं पाहिजे, जसं देवाच्या चौकटीत आहे. वाकून जायचं तर वाकून जायला पाहिजे, म्हणजे ते येतं. मग तुम्ही कशाने, मग तुम्हाला काही बदत नाही. सावध राहा, कर्तव्य राहा, आज्ञापालन काय तुम्हाला कुठल्या ह्याने करायचं ते करा. कर्मपाश मोचकम सुश्रमदायकम विभम. तुम्हाला नाहीच कर्माचा पाश लागणार, कर्म आहे पण पाश नाही आहे त्याचा. तर हे पाश नसलेलं कर्म ते त्यासाठी त्या भरवाष्टकात इथे आहे. किंवा इथं जी कुळं त्या अर्थाने ते स्वतः यातून जागे होतात, जाग टिकवतात आणि उद्धरतात. याचा अर्थ साक्षी होतात आपल्या प्रपंचाला, जगाला साक्षी होऊन राहत. हे चाललं आहे, छान चाललं आहे, जे चाललं आहे बरोबर चाललं आहे, अशी जी सत्तेची खात्री आहे त्यानुसार राहू शकतात, शरण जाऊ शकतात. कुठलीही मार्ग त्याला जो परिणाम आहे किंवा जो मार्ग आहे तो त्याच्यातच आहे. तर त्या अर्थाने उन्मन वापरलं, उद्धारलं वापरलं, काही शब्द वापरा, अनन्य झाले, शरण झाले, ते ज्ञानी झाले. त्यामुळे जो भक्त झाला तो ज्ञानी आहेच. त्या अर्थाने जे भक्त झाले ते ज्ञानीच झाले, पुढे आहेत असतील उल्लेख. तर हे शरण गेले तेही ज्ञानी झाले, कारण ज्ञानाच्या मिळवण्याच्या माझ्या मर्यादा संपल्या
की शरण जाण्याची मर्यादा सुरू झाली, प्रांत सुरू झाला. मग तिथे ते ठरवतात, शरण जाऊन ते त्यांना सांगतात, ते केलं की त्यांचं काम झालं. म्हणजे जे त्यांना शरणागतीनं साध्य होईल ते अशा आचार्यांसारख्यांना नुसत्या ज्ञानानं साध्य होईल, कारण त्यांना मुळातच पाश नाही लागू. म्हणजे जे एखादा बॉर्न आहे तसं एखादा बॉर्नच आहे. जो मनुष्य 8व्या वर्षीने 12व्या वर्षीत जो म्हणतो आहे की मला भगवंतच हवा, त्याची तयारी काही आवरच आहे. महाराज म्हणणे ना, त्यांची तयारी काही आवरच आहे असं म्हणले. तर तसं खरं आहे, तशी और तयारी असलं हे लोक हे सांगून गेले. पण एक लक्षात घ्यावं मात्र, की त्यांची तयारी और आहे म्हणून जगाने त्यांना सोडलं आहे असं नाही. आपल्याला असं वाटतं ना जगाचा त्रास त्यांनी आईला जाताना आश्वासन दिलं, आपल्याला कल्पना असेल. आईने आश्वासन दिलं होतं ना की तू सोडलंस तर मी तुझ्या शेवटच्या क्षणी तरी तू माझ्या आजार असेल का, तर राहीन. आता तिचा शेवटचं क्षण केव्हा येणार, हे परिक्रमेत कुठं असणार, ते हिमालयात असतील का कुठं असतील, तिचा शेवटच्या क्षणी ते बरोबर येऊन हजर झाले आणि तिला बरोबर गती देऊन घ्या. पण त्यावेळेला काय बाकीची मंडळी काय सहकार्याला आली, यांचा एवढा दिग्विजय न पाळणारे लोक होतेच ना. त्यांच्या शेवटच्या क्षणाला पुढचं करायलासुद्धा 4 माणसं यातली येऊ शकली नाहीत, जे आज त्यांना डोक्यावर घेऊन त्यांनी म्हटले म्हणून हे बरोबर आहे असं म्हणतात. म्हणून ते कुळाचा काही संबंध नाही. तर ते ह्यासाठीच आहे की तसं जर असतं तर उरलेल्यांनी एवढा जर धर्माचं काय म्हणा, त्या भाषेत म्हणा, त्याचं जे काय पुनरुत्थान त्याने केलेलं आहे किंवा काय त्या पद्धतीने काय केलं असेल ते मानणारी माणसं त्यावेळेला नसतातच, ती नंतर येतात कधीतरी. तुकोबांच्या काळात त्यांना जाणणारे लोक किती बरोबर होते आणि आज त्यांच्या मागे असलेले किती आहेत यावरून आपण कल्पना करावी. ज्ञानेश्वर महाराजांना शेवटी वाळीतच टाकले आहे हे आपल्या लक्षात आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या मागं 10 लाखाची पालखी जाते, हे कुठून आलं, तर त्याला तेवढं अंतर पडल्यावर आकलन होतं हे आपल्याला इलाज नाही. जवळचं नाही दिसत माणसाला, हे दूरचं ठीक आहे. मी म्हणतो दूरचं दिसून तरी कल्याण करून घेऊ देत, जाऊ दे ना, आत्ता आळंदीला जाऊ दे, आत्ता त्याला काय ज्ञानेश्वरी वाचायची वाचू दे, पण ते होतं. म्हणजे खरा तारी दुजी असे तो कधीही तारतोच आहे. आजही ज्ञानेश्वरीला 750 वर्ष झाली तरी तारतेच आहे आणि गाथ्याला 350 वर्ष झाली तरी तारतेच आहे. हे आपण स्वामींचं आता पाहतोय ते आपल्याला तारतच आहे. त्यामुळं तोच ज्ञानी खरा तारी दुजी असे, त्या अर्थाने हे लौकिक कुळ नाही, कारण ह्या कुळाच्या संदर्भात त्याचं मालकी मनाकडे आहे आणि सहसा कुळं निघत नाहीत म्हणतात ना. व्यवहारातले कितले निम्मे दावे त्याच्यावरच असतील मला वाटते. तर ती कुळं निघत नाही, भाडेकरू निघत नाही, ते शेतीतलं कुळ निघत नाही, काय किती प्रकार त्याचे, कारण ती त्यांची मालकीचं होऊन बसतं. त्यांचं असं वाटतं की त्यांना असं वाटतं की माझा वावर आहे तर ती वस्तू माझी आहे. हा मनाचे ते हे आहे, तो प्रांत आहे, त्यामुळं त्याच्यातलं मनाचं कुळ निघत नाही. आणि जो प्रयत्न करतो त्याला लक्षात येतं, जे परवाच्या मागच्या वेळेला आपला माताजींच्या संदर्भातला उल्लेख होऊन गेला, तर तो जो उल्लेख आहे त्याचा पुढचा हा भाग लक्षात ठेवण्यासारखा आहे की एक गोष्ट आवरायला गेली तर दुसरी कुळ सोडत नाही. कुळात किती कुळ आहेत त्याच्यामध्ये, राग लोभ आहे, विश्वासाचा विकार आहे, अमका आहे तमका आहे, किती गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ते मी एक सोडायला गेलं दुसरं कुळ धरून ठेवतो. ते म्हणतात की मनाचे सगळे भाग प्रकाशित एका वेळेला होणं म्हणजे उधरला असतो, पण मनाचे सगळे भाग एका वेळेला प्रकाशित होत नाहीत. आपल्याला समोर एखाद्या पृथ्वीचा गोल वगैरे ठेवतो, त्याच्यावर प्रकाश टाकतो, तेव्हा समोरून प्रकाश पडेल पण मागचा भाग अंधारातच राहतो. तसा मनाचा निम्मा भाग अंधारातच राहतो. हा प्रकाशित करायला गेलं म्हणजे एक गोष्ट आवरली, मला मानाची अपेक्षा नाही, ठीक, काय हरकत नाही, म्हणजे एक भाग प्रकाशित झाला म्हणजे त्यांनी मान अपमान याच्या पलीकडे गेला. मनापमानाच्या पलीकडे गेला असेल तर त्याचा एक भाग प्रकाशित झाला. तो सुद्धा करायला कष्ट आहे, इतकं सोपं पण नाही, पण तरीसुद्धा अगदी गृहीत धरू की ते प्रकाशित झालं आणि ते सुटलं. मग आता मला मनाची अपेक्षा नाही किंवा कशाची काही अपेक्षा नाही असं निरपेक्ष झालेल्या व्यक्तीला तिकडं कुठेतरी लोभ सुटलेला असतो की तो दुसरा भाग जो त्या मनाचा जो प्रकाशात आलेला नाही तो कुठला तरी भाग त्याच्यातला होतो. म्हणून संघर्ष आहेत, म्हणून आपल्याला अस्वस्थ आहे. याचं कारणच ते आहे की कुठला तरी एक भाग अप्रकाशित राहिलेला आहे. आता तो जास्तीत जास्त ते काम करीत राहील, तो सगळीकडून सुद्धा प्रकाशित करू शकेल, पण हे करायला लागणाऱ्याच गोष्टीला साधना म्हणतात ना. मग त्यामुळे नाही तर मग करण्यासारखं काय राहिलं, एक दिवा लावून टाकावं, सगळ्यांच्यावर प्रकाश पडतो. बसलो आहोत तिथे सुद्धा एवढे दिवे लावले ते एवढे सावल्या पडल्यात. आपण आहोत इथे आहोत तिथे, जिथे कुठे आहोत तिथे सुद्धा आपल्या सावल्या पडलेल्या आहेत. तर हे आपण सगळे प्रकाशित कसे व्हायचे, तर ह्याच्यासाठी आतूनच प्रकाश आला पाहिजे. मग आत प्रकाश यायला पाहिजे तर आत गेलं पाहिजे. मग आत काय आहे ते कळतं लगेच की दुजा इथे आहे ना की दुजियाला, हे जे दुजियाला भ्रांती वगैरे पुढे जे आहे, तर लोक आता झाले द्वैताची निमाले ऐसे साधी येले साधना बरे बरवे साधन सुख शांती म्हणा, क्रोध नाही जाणा तिळभरी, तिळभर नाही चित्तासी तो मळ तुका म्हणे जळगंगेचे. ते इथपर्यंत आलो होतो आपण गेल्या वेळेला. तर हे असं का चित्तासी तो मळ नाही, म्हणजे हे कर्मपाशमचकम, काहीही केलं, काहीही काम करा,
ज्योतीच्या काजळी असल्यासारखं कर्माचं काहीतरी त्याच्या मागे राहतच. म्हणजे जसं किती लग्न चांगलं केलं तरी कोणीतरी असमाधानी राहतं शेवटी. कोणाची तरी साडी द्यायची राहते, ती कुणाचं तरी जाता जाता हे राहतो, त्याला आपण आपला म्हणून मागणं बोलावून अगदी विशेष म्हणून काहीतरी देणार असतो. तोच नेमका त्या सगळं वाट बघून बघून शेवटी यांना हीच किंमत आहे वगैरे म्हणत म्हणत तो त्याच्या गाडीत बसून जातो. आणि तो गेल्यानंतर आपल्याला ते आपण सगळ्यातून मोकळे झाल्यावर आता त्यांचा मान करायचा म्हणून त्यांना बोलवायला जावा, तोपर्यंत ते गेले म्हणून कळतं. झालं ते एवढ्या सगळ्यावरती 4 माणसं पाहिजे काय करणार तर मग त्यावेळेला त्याला काय त्याचं आता तू म्हणणार नाही तुम्ही आम्हाला वेळेत केली, मग आता ते कायमचं राहिलं. कारण आता अशी लग्न ठीक आहे अलीकडे वारंवार सुद्धा करायची वेळ तेवढी इतकी नाही वारंवार होणार. तर त्यामुळे तो काय प्रसंग येणार आहे का, एखाद्या वेळेला याचा प्रसंग त्यात समजा चुकलं तर ते कायमचं राहतं. मग ते एवढंच कोणीतरी आपलं नाही का शेजाऱ्याचंच आमचं राहतं, आपला जवळचा मित्र राहतो. आणि नंतर त्या दिवशी सकाळी आठवण येते, अरे आता काय करायचं, आता काय नाही करायचं. आपलं जर समजा हे झालेलं असेल, तिळभरी नाही चित्तासी तो मळ तुका म्हणे जळ गंगेचं, ते आधी मुळात असं होणारच नाही. आणि जर झालंच तर आपलं चित्त तरी गंगेसारखं निर्मळ आहे. याचे जर असेल तर त्याचं प्रतिबिंब चांगलंच पडेल. तो म्हणे मला आमंत्रणाची गरज नाही, मला कळलेलं आहे, मी येऊन जाणार आहे, संपलं. ही पण उत्तरं मी ऐकलेली आहेत, आपण ऐकली असतील की ते हक्काने सांगतात तर आमंत्रणाची काय गरज आहे. घरच्या माणसाला आपल्या घरात आपण माणसं आहोत, तर समजा काय मुलीचं लग्न ठर, काय मुलाचं लग्न ठर, तर वडील काय आईला आमंत्रण अक्षत वगैरे देऊन सांगतात की बुवा आपल्या कसं शक्य आहे नाही का. पुढे जे म्हटलं आहे तिळभरी नाही चित्तासे तो मळ, आपल्या चित्ताचा मळाचा प्रश्न आहे, त्याच्या चित्ताचा थोडाच आहे. तर आपण निर्मल राहायचा प्रयत्न करावा. त्यांना म्हणायचं जो ज्ञानी आहे तो ह्याच्या चित्ताला मळ कुठे येतो हे सांगू शकतो. एखादं काम झालं तो कर्तृत्वाचा मळ येईल, मध येईल, काय जे येईल ते हे सगळे चित्ताला लागणारे सगळे चिकटणारे केर कचराच आहे साध्या भाषेमध्ये, तो लागून देत नाही आणि त्यामुळे तो मोकळा राहतो. तर मोकळा चित्ताने असणं, चित्ताने शुद्ध असणं, तिळभरी नाही चित्तासे तो मळ तुका म्हणे जळ गंगेचे ते. तर असं काही साधन बरवे साधन सुखशांतीनं असं होतं. आणि हे आपण करायचं ठरवलं समजा, काय असतं तिकडे सुद्धा यमे कुळगोत्र वर्जिले म्हटले, तर ते सुद्धा त्यालासुद्धा, कारण मृत्यूची ज्याला भीती नाही त्याला मृत्यूचं अस्तित्व नाही. ज्याला भीती आहे त्याला अस्तित्व आहे मृत्यूचं. काय होईल का, काय होईल का, काय होईल का, काय तर होणारच असेल तर होणारच आहे, नाही होणार असेल नाही होणार. मृत्यूचं कोणाला भय आहे, ज्याला त्याच्याविषयी काहीतरी होईल आणि वाटते असं की काहीतरी होणार, काहीतरी होईल, आपल्याला काहीतरी व्हायला लागेल, दुखायला लागेल, अमुक होईल तमुक, त्याला त्याचं भय, त्याला याच्याविषयी काही त्याला माहिती आहे मृत्यू म्हणजे काय आणि तो कधीतरी होतो हे त्याला माहिती आहे. ही वस्तुस्थिती एकदा लक्षात असली तर त्याचं काही हरकत नाही. तर तशा तऱ्हेचं हे सगळ्या प्रकारचे भय, आत्तापर्यंत यादी मोठी असूया भय मत्सर अमका तुमका सगळी यादी केली, ते सगळे चित्ताचे मुळे आहेत. त्यामुळे भयाचे सुद्धा त्याच्यावर काही संकल्प नाही. रमणांच्या ह्याच्यावर रोमावर फिरतात याचं कारण भयाचा संकल्प नाही. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये भय नाही त्यांच्याबद्दल, म्हणून ते फिरू शकतात. ते फिरू शकतात याचं कारण इथे भय नाही तिथे भय नाही. ह्याचाच डोंगराला हात नाही मारली तर प्रतिसाद कुठला येणार. डोंगरासमोर आपण नुसतेच उभे राहिलो आहोत तर त्याचं काही म्हणणंच नाही, तो त्याच्या जागी तुम्ही तुमच्या जागी, इतकं जवळ ते राहू शकतं आनंदाने. तसं हे सगळे किंवा यांच्या ह्याला जे वाघ बसायचे म्हणून ह्याला जेव्हा बसायचे काय ते प्राणी बसायचे हे आपले आले ना आज मारुतीराय शनिवार आहे त्यामुळे भजन आहे, संध्याकाळी ते येऊन गेले, चक्र टाकून आहे सगळे व्यवस्थित बरोबर. आता त्यांना काय कसं शुक्रवार शनिवार बुधवार कसं कळतं काही कळत नाही. मोठे आले होते प्रसाद घेऊन गेले, संध्याकाळी म्हणले आता करा भजन हे असेल ते. तर हे जसे आहेत हे प्राणीसुद्धा का निश्चिंतपणे येऊन जातात, तर त्यांना माहिती हे काठी घेऊन आपल्या मागं लागणार नाही.
ती जागा त्या जागा वेगळ्या आहेत, तिकडे ते जात नाहीत. आणि गेलेच तर काहीतरी मोडामोडा करून येतात. त्यांनाही माहिती आहे काय करायचं ते. असं आहे आपले पूर्वज. विठ्ठल 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 तेव्हा हे कुळगोत वर्याला कास हे जे सगळं सांगितलं, जे अडकवणाऱ्या गोष्टी, ज्या चित्ताचे मळ, त्याचं एक गुंता आहे. तेव्हा इथे जे गुंता सोडवेला असं जे मगाशी आपले भजनात येऊन गेलं, तो एक गुंता आहे. एक दुसऱ्यात, दुसरा तिसऱ्या चौथ्यात असं ते गुंतलेले सगळे आहेत. तेव्हा एखादा दोरीचा गुंडा आहे आणि तो गुंतला आहे, तो अशा वेळेला उगाच घाव घालून उपयोग होत नाही, अलगद सोडतं. म्हणजे जर अशा गाठी अडकल्या, दोऱ्याच्या गाठी अडकतात, सुतळीचे गुंडे अडकतात, अशा वेळेला हिसकी करून काय होत नाही. शांतपणे बघवायचे टोकं कुठं आहेत, ते कुठे आहेत, ते कुठे आहे, हे कुठे आहे. होतं ना व्यवहारामध्ये, उगाच काहीतरी असं करायला गेलं तर ते आणखीन सुरगाट असेल ती निर्गाट होऊन जाते. तर तसं नाही, ती सुरगाट आहे. ते अलगद उलगडत गेलं तर सबंध गुंडा म्हणजे आहे तेच मन, पण वापरता येतं चांगल्या कामासाठी, नाहीतर त्याचा आघात होतो मनावरचा. तर तो जो आहे ते तोडून कसं उपयोगी पडणार. गुंता आहे हे बरोबर आहे, म्हणून काय त्याच्यावर घाव घालून दोन तुकडे करून तो गुंता सुटणार का? गुंता अलगद सुटणार. त्याच्यातलं एक निघेल, मग दुसरं निघेल, मग लोभ निघेल, मग काय मत्सर निघेल, मग अमुक निघेल. असं निघालं की हळूहळू तेच मन हळूहळू आता लोभ असेल तर भजनाचं असेल, तेच तिकडे लावलं, तेच आता तिकडे. मत्सराची भावना बरोबर आहे, तुलनेने आली, पण तुलना कशाबद्दल? की अरे मनातल्या मनात चर्चा करायची नाही, त्यांचा चर्चा जप झाला तर तुमचा कसा झाला वगैरे, ह्याची काही चौकशी करायचं कारण नाही. त्यांचा होत असेल 4 काय 40 तास होईल, आपल्याला काय करायचं आहे. पण त्यांचा 4 तास होतो आहे तर आपण मनाने घ्यावं की अरे 4 तास जप शक्य आहे या परिस्थितीत, माझ्या परिस्थितीत 3 शक्य आहे का 5 शक्य आहे, हे एवढा आपण विचार करावा. म्हणजे आता तो गेला तिकडे, मत्सराचा तो त्याच्याशी मत्सर झाला, तो त्याचा हानी करून गेला, तो गुंता करून गेला, पण हा गुंता सोडवून गेला. म्हणजे त्याच गोष्टी पण आपल्या उपयोगाला येणं हे साधण्याचं काम आहे. आणि जगाचा उपयोग खरं एवढ्यासाठीच आहे, कारण जग गुंत्यात आणखीन गुंतवतं. ती गुंतवलं की आपण सुटायचं कसं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ते ज्ञान आहे, ते सोडवण्याचं ज्ञान आहे. त्यामुळं ते सोडवून देतात आणि ते आपल्याला त्याने सोडवून द्यावं. त्यासाठी भजन, श्रवण, चिंतन काय आपल्याला जो मार्ग मिळेल, कारण मिळालेलं टिकवायचं हे एक मोठं काम आहे. मिळतं काय मिळतं, अमृतासारखी ज्ञानेश्वरी मिळते, अमृतासारखी गाथा मिळते, हे सगळं आहे. अमृत आपल्या भाषेचं हे खरं आहे, पण तरीसुद्धा ते मी काय करणार त्याचं, हा प्रश्न आहे. त्याचं मला मिळालेलं ते टिकवायचं आहे, त्याच्यासाठी मला टिकवायला काहीतरी मदत लागेल, सारखी आठवण द्यायला काहीतरी लागेल. मग सर्वात अगदी सोपी आणि आठवण देऊन पुन्हा एकदा जागं ठेवणारी गोष्ट काय तर नामच की दुसरं काय. म्हणून ते नाम हे जे म्हटलं इथे की बरवे साधन सुख शांती म्हणा, नामाचं साधन शेवटी बरोबर ते, त्याने शांतीही राहते, सुखही राहतं. आणि ते राहिलं तर आपल्या चित्ताची जी समता जी आपल्याला मिळवायला एरवी अवघड आहे ती मिळते. आणि त्यामुळं तिळभर नाही चित्ताचे तो मळ, तुका म्हणे जळगंगेचे ते. आपण पाहावं, मन कधी आपल्याला ह्याचा अनुभव असेल, जसं नामामध्ये कधीतरी एकदम शांतीचा अनुभव येतो, काहीही नामाची सुद्धा आवश्यकता नाही, इतकंसुद्धा त्या क्षणी थांबतं आणि मनुष्य एकदम शांत असतो. बस एरवी सगळे अतिक्रमण सुरूच आहे सगळ्याचं. पण असंही असतं, जसा एखादा अगदी गजबजलेला रस्ता असला तरी काही वेळेला इतका मोकळा असतो, कोणी नाही, तुम्हाला काय चालवायची ती गाडी चालवा, इतकं ते मोकळं असतं. पण एरवी चव्हाटाच आहे हे म्हणले, तसं मामा म्हणलेत त्याला, चौकात बाजारच आहे सगळा. तर तसं बाजार मनाचा चालू आहे सारखा. मग त्याच्यातून बाहेर तरी कसं पडणार आहे? याच नामाच्या सहाय्याने पडणार आहे. गुंता कोण सोडणार? नामच सोडणार. आणि नाम आपलं एवढं हवं की संतांनी यावं आणि आपलं काम करून टाकावं, तेवढं आपल्याला मिळावं, बस याच्यासाठी हे सगळं चाललं आहे. ते साधू दे, एवढी अपेक्षा करूया. आता पुढचा शनिवार आपल्या शिबिराच्या ज्या उपस्थित असतील किंवा नोंदणी करणाऱ्यांचा, त्यामुळे ते लक्षात ठेवून आपले काय उपासना त्या दिवशीची असेल ती करू. आणि दुसऱ्या दिवशी रविवारी नोंदणीची वेळ आहे, आपल्याला कल्पना आहेच.
तर संतांची जी इच्छा, जशी कृपा, त्यांना जसा आनंद काय द्यायचा असेल तो त्यांनी आमच्यावर कृपा करून द्यावा एवढी प्रार्थना करतो आणि स्मरणही करतो. उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात, तोची एक झाला त्रैलोक्यात, त्रैलोक्यात झाले द्वैतचे निमाले, त्रैलोक्यात झाले द्वैतचे निमाले. ऐसे साधियेले साधन बरवे, ऐसे साधियेले साधन बरवे, बरवे साधन सुख शांती मना, बरवे साधन सुख शांती मना. क्रोध नाही जाणा तीळ भरी, क्रोध नाही जाणा तीळ भरी, तीळ भरी नाही चित्तासी तो मळ, तीळ भरी नाही चित्तासी तो मळ. तुका म्हणे जळ गंगेचे ते, तुका म्हणे जळ गंगेचे ते, उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला. तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, 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 विठ्ठल विठ्ठल तुकोबरा. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जानकी जीवन स्मरण जय जय राम।